मुंबईतील आंदोलनात झेंझी आणि पोलिसांमध्ये झटापट. पोलिसांनी तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप. मुंबई पोलिसांनी दिलं स्पष्टीकरण. व्हिडिओ मागचं नेमकं सत्य काय? दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत गाजलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यानचा मुंबईतील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. या व्हिडिओत एका महिला आंदोलकाला साध्या वेशातील पोलीस कर्मचारी पकडून खेचत असल्याचा दावा करण्यात आलाय. विरोधी पक्षांना हा प्रकार विनयभंगाचा असल्याचा आरोप करत संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर मुंबई पोलिसांनी या घटनेची दखल घेत स्पष्टीकरण देणारं एक्सवर पोस्ट केलंय. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात. गेल्या 2 दिवसांपासून मुंबईतील विविध भागात तरुणांचे मोर्चे आणि निदर्शने झाली. या आंदोलनादरम्यानचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यापैकी एका व्हिडिओने मोठा वाद निर्माण झालाय. गुरुवारी दादरमध्ये झालेल्या स्वाक्षरी मोहिमेसह आंदोलन करण्यात आलं. यावेळी एका महिला आंदोलकाला पोलीस कर्मचारी अयोग्य पद्धतीने पकडून खेचत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावर काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड, आमदार रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करत निषेध नोंदवलाय. रोहित पवार यांनी या घटनेचा निषेध करत संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला तत्काळ बडतर्फ करण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हाही दाखल करण्यात यावा असंही म्हटलंय. तर वर्षा गायकवाड यांनी मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी ही दखल घेत रोहित पवार यांचे आरोप खोडून काढलेत. मुंबई पोलिसांनी रोहित पवार यांनी केलेल्या एक्स पोस्टला रिप्लाय देत संपूर्ण प्रकार समजावून सांगितला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार संबंधित व्हिडिओचा चुकीचा अर्थ लावला जातोय. संबंधित अधिकारी एका पुरुष आंदोलकाला पकडून दुसऱ्या दिशेला पाहत असताना महिला आंदोलक अचानक मध्ये आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण घटनेची पडताळणी केली असून व्हिडिओच्या आधारे चुकीचा निष्कर्ष काढू नये असं पोलिसांनी स्पष्ट केलंय. पोलिसांच्या या उत्तराला रोहित पवार यांनी ही प्रत्युत्तर दिलंय. रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, चांगल्याला चांगलं व वाईटाला वाईट म्हणणारा मी कार्यकर्ता आहे. पुरुष आंदोलकाला पकडताना महिला मध्ये आली असेल तर तेव्हाच पोलिसांनी थांबणं अपेक्षित होतं. परंतु पोलीस कर्मचाऱ्यांनी पाहिल्यानंतर देखील आंदोलक महिलेला अस्वस्थ वाटत असतानाही हात बाजूला केला नाही. ही वस्तुस्थिती आहे. दिल्लीत असेल किंवा नागपुरात असेल, मुलींना पुरुष पोलिसांकडूनच मारहाण झाली. हे होत असतानाही मुंबईत तुम्ही आंदोलनाच्या बंदोबस्तासाठी महिला पोलीस ठेवू शकत नव्हता का? तसेच हे पोलीस कर्मचारी साध्या वेशात का होते याचे उत्तर जनतेला द्या. उगाच मलमपट्टी करण्यापेक्षा आणि पोलीस कर्मचाऱ्याच्या वागण्याला पाठीशी घालण्यापेक्षा पोलिसांबद्दल आदर वाढेल अशी कारवाई संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कराल ही अपेक्षा. एका बाजूला विरोधकांनी गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली आहे, तर दुसऱ्या बाजूला मुंबई पोलिसांनी हे आरोप फेटाळत गैरसमज पसरवला जात असल्याचं म्हटलंय. या सगळ्यात आता कॉक्रोच जनता पार्टीकडून देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. तर रविवारी मुंबईत ठाकरे बंधूंचा विराट मोर्चाही निघणार आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी सांभाळण्याचं मोठं आव्हान मुंबई पोलिसांसमोर असणार आहे. लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट.